सगळे कुटुंब महिला लेकरं बाळ सगळे घेऊन आलो आता सगळ्या परिवारासोबत आले. तरी ग्रामपंचायती पाहिले नाही त्याला आता कलेक्टर पाहिला आता याचा सगळं अंत झालेला आहे. तरी प्रशासनाला बोललो USP साहेब म्हणे की आम्ही तिकडे रोखणार म्हणलं तुम्ही आत येऊ द्या, आम्ही आज काही करीत नाही आणि 8 दिवसाच्या नंतर कोणाच्या बापाचं ऐकत. तर आज काय ठरवलेलं आहे माहिती आहे का, आज आम्ही निवेदन देणार आहे, नंतरच्या 8-10 दिवसाची काय भूमिका असणार. तर आमचं असं निवेदन आहे आता की आम्ही मागतोय तेवढा मोबदला द्या, नाहीतर प्रकल्प रद्द करा. तुम्ही सिडकोला देताय, सिडकोला तुम्ही बाजारभाव ग्राह्य धरताय, आमच्याकडे बाजारभाव ग्राह्य धरलेला नाही. रेडी रेकनर वाढलेला नाही, ती काय आमची चूक आहे का? सोनं 26,000 होतं, आज 1 लाखावर आहे. तर लक्षात घ्या, मी तुमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्याने तुमच्यासोबत उभा राहिलेलो आहे. माझी भूमिका हीच आहे की 1 इंचही काम मी आपल्या भागामध्ये होऊन देणार नाही. भूमिका मी केलेली घेतली. माझ्याकडे 400 गाई, महाराजाकडे 50 गाई आहे, ज्याच्याकडे 1000-2000 गुरंढोरं आम्ही इथं आणून घालणार, इथं येणार आणि इथंच सामूहिक सुद्धा पेटून. माझी भूमिका हीच आहे की 1 इंचही काम मी आपल्या भागामध्ये होऊन देणार नाही. ही भूमिका मी केलेली घेतलेली. दिवसात तुम्हाला कल्पना आहे की मी कोणकोणत्या पातळीवरती भांडतो, कोणकोणत्या पातळीवर मी बोलणं चालू आहे माझं. मुख्यमंत्र्यापासून तर मनाने शिंदे साहेबापासून तर सर्व. मला शेतकरी म्हणून मलाही मान्य नाही ना 12 लाख आणि 12.5 लाख रुपये भाव मिळाला. आमच्या या आंदोलनामुळं तुमचे प्रश्न आता मार्गी लागलेले मला दिसतात. 1-2-4 लोकांचा विषय राहू शकतो. मला असं वाटतं की आता आपण तुम्ही इथे आलात, आपण जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा करू, त्यांना आपल्याबद्दल सांगू. 24 ते 25 दिवसापासून शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. समृद्धीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विषय आहे. तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करताय. आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, काय बोलणं झालं आणि तोडगा निघतो का प्रश्नावर शेतकऱ्यांच्या? मी सातत्याने माननीय दिलीपजी राठी यांच्या नेतृत्वामधलं जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं आंदोलन या ठिकाणी हाताळतोय आणि माझ्याच बोलण्यावर त्यांनी उपोषण सोडलं. खरं तर मला स्वतःला आता लाज वाटते की सरकारच्या वतीनं शब्द देऊन सुद्धा प्रशासनाने फार मोठी मजल त्यामध्ये जरी नशी मारली तरी अनेक गोष्टी त्यामध्ये प्रशासनाने आमच्या म्हणण्याप्रमाणे केलेल्या मला जाणवल्या. आज ही जी अशक्य गोष्ट होती ती माननीय दिलीप शेट्टीने लावून धरली. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही रजिस्ट्र्या दाखवतो आणि त्या रजिस्ट्र्यावर तुम्ही हिअरिंग पुन्हा घ्यावी. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ते मान्य केलं. मागं जाण्याचा अधिकार नसता तरी त्यांनी मागं जाऊन ते पुन्हा डबल हिअरिंग घेण्याचं मान्य केलं आणि मला असं वाटतं की त्यामध्ये या शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतर न्याय शेतकऱ्याला मिळेल. जवळपास दिलीप शेठच्या या आंदोलनामुळं 300 शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. म्हणजे त्यांच्यावर अन्याय दूर झाला. फायदा म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला. त्यामुळं या आंदोलनाचं हे फार मोठं यश. रेडी रेकनर दराचा विषय होता, त्याविषयी काही बोलणं झालं का त्याचं? तो राज्य सरकारच्या अखत्यारीमधला विषय आहे. राज्य सरकार त्यामध्ये बघेल. रेडी रेकनरचे जे ठरलेले आहेत ते ठरलेले रेट आहेत. परंतु यांचा आग्रह होता की ज्या पद्धतीनं विशेष बाब म्हणून तुम्ही सिडकोला केलेलं आहे त्या पद्धतीनं हे आम्हाला केलं पाहिजे. आता काही गोष्टी आम्हाला बाहेर बोलता येत नाही. मी प्रयत्नशील आहेत. माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचे वचनबद्ध आहेत, ते करण्याचा प्रयत्न मी करतोय.